विद्यार्थी मित्रांनो, सुस्वागतम. विद्यार्थ्यांनो, कठीण परिस्थिती जर आली तर आपण ही बिलकुल डगमगायचं नाही. ज्याप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या नजरकैदेमध्ये 1 वर्ष त्यांनी काढलं, पण तरीसुद्धा त्यांनी डगमगले नाहीत, घाबरले नाहीत. कठीण परिस्थिती होती, पण तरीही त्याच्यातून त्यांनी स्वतः व राजे संभाजी यांना सुद्धा सुखरूप त्यांनी बाहेर काढलं. तसंच आपण सुद्धा कसलाही अभ्यासामध्ये कठीण प्रश्न असू द्या, त्याला डगमगायचं नाही, घाबरायचं नाही, त्याच्यातून मार्ग काढायचा. चला तर बघ, आता आपण शिकूयात प्रकरण 4 तर्कसंगती व अनुमान आकृत्या मोजणे यामधील नमुना प्रश्न. सगळेजण नवनीतचं पुस्तक उघडा आणि त्या पुस्तकामध्ये आपण प्रश्न पाहणार आहोत आणि त्याचं स्पष्टीकरण आम्ही इथं समजावून सांगणार आहोत. पहा, पहिला प्रश्न, पुढील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत असा प्रश्न आहे. असे प्रश्न हमखास परीक्षेत येतात बरं का मुलांनो. मग आता या आकृतीत किती त्रिकोण आहेत? पर्याय 4 दिलेले आहेत, त्याच्यातून योग्य निवडायचं आहे. मग पटपट ह्याला आपण अल्फाबेटनं दाखवूया. आता हा त्रिकोण आहे ए, हा त्रिकोण आहे बी, हा त्रिकोण आहे सी, हा त्रिकोण डी आणि हा त्रिकोण ई. म्हणजे एका एका आकृतीचे किती त्रिकोण तयार झाले? म्हणजे एकच बरं का. एकूण झाले हे त्रिकोण 5 तयार. मग आता पाहूया आपण 2 आकृतीचे किती त्रिकोण तयार होतील. आता ए बी ह्या दोघाला जोडून हा एक तयार झाला ए बी. त्याच्यानंतर ए बी नंतर ए सी एक तयार होईल. त्याच्यानंतर सी डी हा एक त्रिकोण तयार होईल सी डी. त्याच्यानंतर हा एक त्रिकोण तयार होईल असा असा बी डी. त्याच्यानंतर आणखीन 2 आकृत्यांपासून कोणता त्रिकोण तयार होईल का? पहा बरं. बरोबर आहे, 1 2 3 4. म्हणजे ह्याचे त्रिकोण किती तयार झाले? 2 आकृत्यांपासूनचे 4. त्याच्यानंतर आता 3 आकृत्यांपासून काही तयार होतील का? हा. आता जर समजा आपण अशी आकृती घेतली बी डी ई, म्हणजे हा असा त्रिकोण बी डी ई एक त्रिकोण झाला. त्याच्यानंतर सी डी ई हा दुसरा त्रिकोण तयार झाला. त्याच्यानंतर आणखीन कोणता त्रिकोण तयार होईल का? नाही, इथं 2च झाले त्रिकोण तयार. त्याच्यानंतर 4 आकृत्यापासून तयार होईल का काही? 4 आकृत्यापासून आपण ए बी सी डी 4 आकृत्यापासून नाही होणार, म्हणजे इथं काहीच नाही, इथं 0. 5 आकृत्यांपासून जर बघितलं आपण तर कोणता त्रिकोण तयार होतो इथं? नीट पाहायचं, लक्ष देऊन पहा. बघा बरं, कोणता येईल का? ए बी सी डी ई मोठा त्रिकोण, हा सगळ्यात मोठा त्रिकोण ए बी सी डी ई. म्हणजे एकूण किती त्रिकोण तयार झाले? हे 5 आणि 4 9 10 11 12, म्हणजे पर्याय नंबर 2. समजलं तुम्हाला? पाहूया असाच पुढचा प्रश्न. चला बालमित्रांनो, पुढचा प्रश्न दुसरा पाहूया. काय म्हणले? सोबतच्या आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत? हा पण प्रश्न सोपा आहे बरं का. त्रिकोण मोजायचे ना. आता ही आकृती दिलेली आहे अशी. मग आता हे बघा, इथं एक त्रिकोण, इथं एक त्रिकोण, हा एक त्रिकोण, किती झाले? 3. पुन्हा हा एक त्रिकोण 4, हे 5 6. त्याच्यानंतर हे 7, हे 8. त्याच्यानंतर हे 9, हे 10, हे 11, हे 12. त्याच्यानंतर हे 13, हे 14 आणि या दोन्हीचा मिळून एक 15 झाले. असे एकूण किती त्रिकोण तयार व्हायलेत? 15 त्रिकोण तयार व्हायलेत. म्हणजे पर्याय नंबर किती? 3. समजलं? छान पद्धतीनं तुम्ही ऑब्झर्वेशन करायचं आणि मगच याचं उत्तर काढायचं. चला पाहूया पुढचा प्रश्न. बालमित्रांनो, पाहूया पुढचा प्रश्न तिसरा. सोबतच्या आकृतीत एकूण किती चौकोन आहेत? आता बघा, प्रश्न शांत चित्ताने वाचायचा.
गफलत काय होऊ शकते, तुम्हाला चौकोन विचारले आणि तुम्ही त्रिकोण सांगू शकतात आणि ते चुकलेलं उत्तर पर्यायात सुद्धा असते बरं का. त्याच्यामुळे आपल्याला काय विचारलंय, चौकोन, मग चौकोनच सांगायचे. मग आता चौकोन, इथे एक चौकोन आहे, हे ए हे बी. आपल्याला कळण्यासाठी आपण काय करूया, सगळ्यालाच नावं देऊया आकृतीना, ए बी सी डी. मग आता एक एक आकृतीचे कोणते आहेत, ए आहे, बी आहे, सी आहे आणि डी आहे. त्याच्यापैकी चौकोन कोणते आहेत, तर ए आणि बीच. हे किती झाले, हे झाले दोन, दोन चौकोन झाले. त्याच्यानंतर दोन दोन आकृत्यापासून तयार झालेलं ए सी, हे बघा हा एक चौकोन असा 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 आणि असा, ए सी एक झाला. त्याच्यानंतर ए डी असा 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 आणि असा, बरोबर आहे. त्याच्यानंतर सी बी असा 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 आणि असा. त्याच्यानंतर हे बी डी, हे बघा हे असं असा असा एक आणि चार बाजू आलं. म्हणजे हे किती झाले रे, चार. चार आणि दोन किती झाले, सहा. मग आणखीन काही तीन बिंदूंपासून, तीन आकृत्यांपासून चौकोन होतो का कुठं, तीन आकृत्यांपासून काही चौकोन व्हायलाय का, नाही. असा पण नाही होणार, तसा पण नाही. म्हणून ह्याच्यामध्ये एका आकृतीपासूनचे कळाले, दोन आकृतीपासूनचे कळाले, तीनचे कळाले, चार पासून तयार होईल कुठं, नाही. तर आता ह्याचं उत्तर पर्याय नंबर किती आहे, 3, 6 चौकोन तयार झाले. समजलं, छान. पहा पुढचा प्रश्न. बघूया पुढचा चौथा प्रश्न. पुढील आकृतीत एकूण किती त्रिकोण आहेत. आता हा नमुना प्रश्नामधला भाग आहे, पण परीक्षेत आलेला आहे बरं का. मग काय करायचं, आता ह्याचे त्रिकोण मोजायचे. लगेच आकृत्या जेवढ्या होत्यात ना, एक स्वतंत्र आकृती त्याला नावं देऊया. ए बी सी डी ई एफ. मग आता एक एक आकृतीपासून तयार झालेले पटपट करायचं बरं का. हे बघा ए बी, ए स्वतंत्र त्रिकोण आहे, बी आहे, सी आहे, डी आहे, ई आहे, एफ आहे. ए बी सी डी ई आणि एफ. म्हणजे हे किती झाले एकूण, 3 आणि 3 6 त्रिकोण तयार झाले. दोन आकृत्यांपासून तयार होणारे ए बी एक आहे. त्याच्यानंतर पुन्हा हा बघा हे असा 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 ए बी झाला. ए एफ एक आहे, हे बघा हे असा असा असा. त्याच्यानंतर बी सी हा एक आहे, हे बघा हे असा असा आणि असा. त्याच्यानंतर पुन्हा आणखीन ई डी एक आहे, हे असा असा आणि असा. त्याच्यानंतर दोन आकृत्यांपासूनचे पुढचा कोणता आहे का, नाही. दोनचे झाले 4. 3 आकृत्यांपासूनचे तयार होणारे कोणता त्रिकोण आहे ते पण त्रिकोण असा जर केला असा 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 तर ए एफ ई ह्या मिळून एक त्रिकोण तयार होतो. आणि बी सी डी मिळून हा एक त्रिकोण तयार होतो. असा असा आणि असा. किती झाले हे, 2 त्रिकोण. आणखीन 3 बिंदूंपासून कुठं तयार व्हायलात का, आणखीन 3 बी ए बी सी नाही होणार, नाही. म्हणजे 3 यापासूनचे किती आहेत, 2च आहेत. आता 4 याच्यापासूनचे 4 आकृत्यांपासून पण नाही होणार, 5 आणि 6चाच घेऊया. सगळ्यात मोठा त्रिकोण ए बी सी डी ई एफ पासूनचा एक. म्हणजे 6 आणि 4 10 आणि 2 12 आणि 1 13. पर्याय नंबर 2 उत्तर आहे. समजलं कशा पद्धतीनं काढायचं उत्तर हे कळायलंय तुम्हाला. चला पाहूया पुढचा प्रश्न. चला विद्यार्थी मित्रांनो, आता पाहूया 5वा प्रश्न. बघा बरं काय दिले प्रश्नामध्ये. पुढील आकृती दर्शवल्याप्रमाणे समान आकाराच्या घनाकृती ठोकळ्यांची मांडणी करून एक प्रतिकृती तयार केली आहे. तर तिला एकूण किती पृष्ठे असतील. आता हा प्रश्न परीक्षेत आलाय बरं का बाळांनो, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे हा. तर आता पर्याय दिले 4. आता हा जो घनाकृती ठोकळा आहे, या घनाकृती ठोकळ्याची प्रतिकृती तयार केली आहे. तर एकूण पृष्ठभाग किती आहेत ते शोधायचे. मग आता बघा बरं, पृष्ठभाग कसे असतील म्हणजे समोरचा भाग. आता इथं दिलंय हे ए म्हणजे हा एक पृष्ठभाग,
हे बी इकडला, हे बी एक पृष्ठभाग तिकडला, पाठीमागचा सी आणि इकडला डी, म्हणजे किती झाले हे 4 पृष्ठ झाले. खाली एक एकदम तळाचा म्हणजे ई, म्हणजे ए बी सी सी डी ई हे 4-5 झाले. त्याच्यानंतर पुढं हे एफ हे वरचा, हे जी हा एक पृष्ठभाग, एच, त्याच्यानंतर हे आय जे के अशा प्रकारचे पृष्ठभाग झाले. म्हणजे एकूण किती पृष्ठभाग झाले हे, तर 11 पृष्ठभाग झाले. समजलं. म्हणून याचं उत्तर किती, पर्याय नंबर 4 11. आता तुम्हाला वाटायची शक्यता आहे सर आता इथं वर इथं केला स्वतंत्र नाव दिलंय, आयला नाव दिलंय, इथं जीला नाव दिलंय, मग आता इथं एच आहे तर हे सगळ्या ह्याला एचच्या पुढचं का नाही दिलं, इथं जी आहे तर जीच्या बाजूच्याला का नाही दिलं. तर लक्षात घ्या पृष्ठ म्हणजेच काय सांगितलंय बाळांनो, त्या संबंध भागाचं प्रतिनिधित्व करणारं. आता हे ए आहे म्हणजे हे जे एच्या बाजूचा बॉक्स रिकामा आहे, एच्या इकडला बॉक्स रिकामा आहे, म्हणजे एवढी पट्टी जी आहे ती ए प्रतिनिधित्व करायला आहे. आता बी आहे, आता हे बी म्हणजे काय, बीच्या बाजूचा, बीच्या तिकडल्या बाजूचा आणि बीच्या वरचा आणि हे तिकडला, म्हणजे हे पूर्ण बी हे प्रतिनिधित्व करायला पृष्ठ. म्हणून हे इकडलं बी पृष्ठ, हे इकडलं ए, इकडलं एफ, इकडलं जी, पाठीमागचं सगळं सी, इकडलं सगळं डी आणि खालचं सगळं ई आहे. समजायले तुम्हाला. आता इथं हे वरचा जे ठोकळा आहे ते एकच स्वतंत्र ठोकळा आहे, म्हणून इथला आय हे स्वतंत्र पृष्ठभाग घेतला, जे एक घेतला आणि के एक घेतला. समजलं. म्हणून टोटल किती झाले सगळे मिळून 11. म्हणून याचं उत्तर किती, पर्याय नंबर 4 11. ओके, पाहूया पुढचा प्रश्न. पाहूया पुढचा 2018च्या परीक्षेत आलेला नमुना प्रश्न 6वा. पुढील आकृतीत चौकोनांची संख्या किती असा प्रश्न विचारलाय. आता बघा ही आकृती दिली आहे आणि चौकोनांची संख्या विचारली आहे, पर्याय 4 दिलेत. लगेच हे नावं द्यायची, ए बी सी डी आणि ई. एका आकृतीपासूनचा चौकोन फक्त सी आहे. त्याच्यानंतर 2 आकृत्यापासून तयार होणारा कोणता असेल गडे, 2 आकृत्यांपासून तयार होणारा बघा सी आणि डी. हे बघा हे सी डी, हा एक झाला आणि हा एक झाला. त्याच्यानंतर 3 आकृत्यांपासून तयार होणारा ए बी सी, म्हणजे अशी रेष ही एक तिसरी बाजू, ही चौथी बाजू, म्हणजेच काय ए बी सी क्वामा. त्याच्यानंतर आणखीन कोणता आहे, सी डी ई, म्हणजे अशी एक रेष, अशी एक रेष, अशी एक आणि ही चौथी बाजू, सी डी ई, म्हणजे हे किती झाले, हे 2 झाले. त्याच्यानंतर आता आणखीन 3 आकृत्यांपासूनचा कोणता होऊ शकतो का, कोणता होऊ शकेल का, बी सी डी, असं 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 नाही होणार, तो पंचकोन व्हायला. मग आणखीन नाही होणार. म्हणजे आता हे झाले 3 आकृत्यांपासून. आता 4 आकृत्यांपासून कोणता तयार होईल का, होईल. हे बघा हे अशी एक बाजू, अशी एक बाजू, अशी एक आणि अशी एक, म्हणजे ए बी सी डी, ए बी सी डी पासून एक तयार झाला. आणखीन काही 4 आकृत्यापासून बी सी डी ई नाही, हा पण पंचकोनच व्हायला, म्हणजे ह्याचा पण एकच होईल. आणि सगळ्यात मोठा हा चौकोन, बरोबर आहे. आणि म्हणजे ह्या 5ही आकृत्यांपासून तयार होणारा ए बी सी डी ई हे एक, म्हणजे किती झाले, 1 2 2 2 4 5 6. पर्याय नंबर किती आलं ह्याचं, 4. हे परीक्षेत आलेला होता. समजलं मुलांनो. अशा पद्धतीनं आपण काय पाहिलं, आकृत्या मोजणे हा भाग आपण पूर्ण पाहिलाय, नमुना प्रश्न. मग नमुना प्रश्न सगळे सोपे होते मुलांनो. चला तर मग आता पुढील व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय 4.4 सोडूया. चला त्यासाठी सगळेजण पुस्तक घेऊन तयार राहा, आपण पुढचा अभ्यास सोडूया.